शिवसेना ठाकरेंचीच यावर शिक्कामोर्तब. भाजपच्या नेत्यानं शेवटची कबुली दिली. 12 नोव्हेंबरला कोर्टात सुनावणी. त्याआधी भाजपनं शिवसेना ठाकरेंची तर राष्ट्रवादी पवारांचीच कबूल केलं. शिंदेंची गरज संपली हे दिसतंय. भाजपनं आत्ताशी बोलायला सुरुवात केली आहे. आता वेट अँड वॉच. मग पहा राजकारणातील दिग्गज घरी बसतील. नेमकं घडलंय का? 12, 13 आणि 14 नोव्हेंबरला शिवसेना या पक्षा आणि चिन्हाबाबतची अंतरिम सुनावणी पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या धावपळीवरून हालचालींवरून लक्षात येत आहे की एकनाथ शिंदे अडकण्याची दाट शक्यता आहे. कपिल सिब्बल यांनी कोर्टातील सुनावणीसाठी 45 मिनिटं मागितली. 45 मिनिटे माझं मत ऐकून घेतलं जावं अशी मागणी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. त्याआधीच भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची हे सांगून टाकलंय अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेमकी कुणाची, राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर राजकीय गोळाबेरी सुरू आहे. हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला. सर्वोच्च निकालाची अद्याप प्रतीक्षा. पण भाजपच्या बड्या नेत्याचं जे मनात आहे ते आपसुकच ओठांवर आल्याची चर्चा आहे. राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील चाणक्य असल्यानं त्यांनी ही चुणूक दाखवल्याचा दावा झाला. शिवसेना नेमकी कुणाची, राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावरतीच वाद हा सुप्रीम कोर्टात सुरू आहे. सर्वोच्च निकालाची अद्याप प्रतीक्षा आहे. पण भाजपच्या या बड्या नेत्याच्या जे मनात आहे ते समोर आल्याचं दिसून आलंय. भाजपनं कोल्हापुरात काँग्रेसला हवाला दिला. बडे नेते गळाला लावले. याविषयी एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील राजकारणाचा, पक्ष आणि नेत्यांचा धांडोळा घेतला. बोलण्याच्या ओघात त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावरती कोणतेही आढेवेढे न घेता थेट मत मांडलंय आणि राजकारणातील कोंडी फोडली. कोल्हापूर जिल्ह्यात 8 ते 10 घराणे अशी आहेत, त्यांना घेतल्याशिवाय त्या भागातील राजकारण होत नाही. विनायक उर्फ अप्पी पाटील यांचा देखील चंदगड मतदारसंघात प्रभाव आहे. कोणत्याही निवडणुकीत चंदगड मधील अप्पी पाटील गट कोणासोबत आहे यावर बरंच काही अवलंबून असतं. अप्पी पाटलांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय, त्याचं स्वागतच. दरम्यान यावेळेसच बोलताना शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती देखील चंद्रकांत पाटील यांनी बोललेलं आहे. भाजप पक्षात रोज इन्कमिंग सुरू आहे आणि अशामध्येच आता वेगवेगळ्या प्रकारच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह तयार झालेत. पुणे पदवीधर मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी शरद लाड यांच्या उमेदवारीची अनौपचारिक घोषणा सुरू होताना दिसते. दरम्यान अशामध्येच बोलता चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय की ठाकरे यांचीच ओरिजिनल शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी ही सुद्धा ओरिजिनल शरद पवारांचीच आहे, असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी बोलण्याच्या ओघामध्ये केलं. दरम्यान अनेक दिवसांपासून राजकारणातील समीकरणे बदलताना दिसत आहेत. ठाकरे हे आपल्या पक्ष आणि चिन्हासाठी सुप्रीम कोर्टाकडे तगादा लावू दे. आज ना उद्या तरी आशेचा किरण दिसेल आणि आपला पक्ष आपल्याला मिळेल या भूमिकेमध्ये सध्या उद्धव ठाकरे आहे. त्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा ठरला तर एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये कस लावावा लागतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंना मुंबई हातची जाईल ही भीती विरोधकांपेक्षा भाजपामुळे जास्त वाटते. कारण भाजपचा डोळा हा मुंबईच्या महापौर पदावरती आहे. ठाण्यामध्ये सुद्धा गणेश नाईक रूपी फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांविरोधात दंगेकर ऍक्टिव्ह केले गेलेत. या पलीकडे जाऊन जर विचार करायचा जर ठरला तर एकनाथ शिंदेंचे अनेक मंत्री अडचणीत आलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्याच्या घडीला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपल्या पक्ष आणि चिन्हासाठी टिकून राहणं हे सुद्धा एकनाथ शिंदेंसमोरचं मोठं आव्हान आहे. गेल्या काही दिवसांपासूनचा जर घटनाक्रम बघितला तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र राज ठाकरेंच्या मनात राग हाच आहे की ज्यावेळी आपला मुलगा पहिल्यांदा उभा राहिला होता त्यावेळी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होता, मात्र तरी सुद्धा तो दिला. लोकसभेला आपला वापर करून घेतला आणि राज ठाकरेंना ना लोकसभेला जागा दिली, न शिक्षक पदवीधर मतदारसंघात जागा दिली, न विधानसभेला जागा दिली. त्यामुळे राज ठाकरेंना फक्त खेळवण्याचं काम सुरू होतं. फडणवीसांनी आतून बातमी अशी फुडली असा चर्चा सुरू ऐकायला मिळत आहेत की एकनाथ शिंदेंमुळेच राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेतलं गेलं नाही. थोडक्यात एकनाथ शिंदेंना आणखी एक बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार पुढे नको होता. मात्र हे करत असताना फक्त नावापुरती किंवा ज्यावेळी ठाकरेंना अटॅक करायचा असतो किंवा त्यांचं अपोजिट बोलायचं असतं त्यावेळीच फक्त बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमची, आम्ही त्यांचे विचार जपतो असं शिंदे सांगतात. कधी? जेव्हा ठाकरेंना अपोज करायचं असतं. मात्र एकंदरीत
एकनाथ शिंदेंचा प्रचार बघितला, एकनाथ शिंदेंच्या भेटीगाठी बघितल्या, एकनाथ शिंदे जे उपक्रम राबवणार त्यांची नावं बघितली तर सगळीकडे नमो नमोच आहे. शहा आणि मोदींची हाजी करण्याच्या नादात एकनाथ शिंदे आपला पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे हे विसरून गेलेत. अशामध्ये आता शिंदे नेमकी आपला कस कसा लावणार? त्यातल्या त्यात चंद्रकांत पाटलांनी पक्ष आणि चिन्ह हे ठाकरे आणि पवारांचं असल्याचं सांगितल्यानंतर अनेक चित्र स्पष्ट झालेत का? या सगळ्या भूमिकांवरती तुमचं मत जरूर व्यक्त करा. हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.